नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल अद्विक मॅजिक यावरती. तुम्ही भरभरून प्रेम दिलं, तुम्ही 2000 सबस्क्राईब पूर्ण केले, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मित्रांनो, आपल्या करण्याविषयी खूप काही लोकांच्या मनात शंका होत्या. त्या शंकांचं निरसन म्हणून आपणही आपली सिरीज सुरू केलेली आहे. अगदी शब्दाने शब्द, अगदी कर्णाचे क्षण आणि क्षण, तो जगलेला प्रत्येक क्षण आपण त्याच्यातून ऐकणार आहोत. मित्रांनो, कर्णाच्या दानशूरत्वाला तोडच नाही, हे खरं आहे. मृत्युंजय एवढी अमाप लोकप्रियता कुठल्याही मराठी कादंबरीकाराला पहिल्याच कादंबरीला लाभलेली नाही आहे, पण ती आपल्या शिवाजी सावंत या लेखांना लाभलेली आहे. मित्रांनो, तरी अनिवार्य नीतीचं गरगर फिरणं, महान संयमानं सहन करीत जगायचं असतं, हे कर्णाचं सांगणं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, अतिशय महत्त्वाची ओळ मी बोलतोय ती म्हणजे काय? अनिवार्य नीतीचं गरगर फिरणं, महान संयमानं सहन करीत जगायचं असतं, हे कर्णाचं सांगणं आहे. कृष्णाप्रमाणेच कर्ण पौरुष चैतन्याचे आणि वर्णनिर्भयतेचे समर्थ आविष्करण आहे. जो कोणी जीवन संघर्षात पिचला आहे, त्याला संघर्षात आणि पिचण्यात सुद्धा पुरुषार्थी आणि शक्तिशाली जीवन हे सामावले आहे. हा कर्णाचा तेजस्वी संदेश आहे आणि पांडवांच्या विजयाचे डांगोरे फिके पाडणारा हा संदेश आहे. मौनाच्या विलक्षण रूपांत, या मौनाच्याच जोरावर मृत्यूच्या महाद्वारात सुद्धा जीवनाचा धुंद विजय कर्णाने अनुभवला. म्हणूनच त्याचे या भावकथेचे नावही आहे मृत्युंजय हेच. चला मित्रांनो, ही मृत्युंजयची कहाणी आपण सुरू करणार आहोत. तर तुम्ही शांततेने ऐका आणि आत्मसात करा आणि प्रेरणा घेऊन कर्णासारखं आपलं अस्तित्व निर्माण करा. तर चला ऐकूया कर्णाची कहाणी. महाराजांच्या रथांचं सारथ्य बाबांनी पुष्कळ वर्ष उत्साहानं केलं होतं, पण अलीकडं वृद्धत्वामुळं त्यांच्या अंगी पूर्वीसारखी चपलता राहिली नव्हती. त्यांच्या सहाय्यासाठी महाराजांनी गौ गलना नावाच्या रथाचा आणखी एका स्नात्राला त्याच्या आपल्या खास सेवेसाठी नेमून ठेवलं होतं. कधी कधी महाराज त्यांना हाक मारीत ते ऐकून त्यांचं नाव संजय आहे हे आम्हालाही समजलं होतं, पण ते वडीलधारी असल्यानं आम्ही त्यांना संजय काका म्हणू लागलो. त्यांच्या आणि आचार्य रुद्रांच्या शर्यत फार साम्य होतं. त्यांचं संजय हे नाव मला फारच आवडलं. ते सारथी आहेत हे त्याहूनही अधिक आवडलं मला. उगाच काहीतरी निमित्त काढून त्यांच्याशी काका म्हणत बोलण्याचा प्रयत्न करी. रथशालेत ते आणि बाबा नातिवंत घोडे, रथांचं सर्वांत उपयोगी वंगण, चक्रासाठी कोणती लाकडं टिकाऊ, रथचक्रांच्या आऱ्यांची संख्या कमी असावी की अधिक, त्यांच्या गतीवर काय परिणाम होतो, यांसारखे असंख्य मनोरंजक विषयावर चर्चा करीत. मला तर ते नेहमी सांगत, कर्णा तू सुतपुत्र आहेस, तू नेहमीच हे लक्षात ठेव की जातिवंत घोडा कधीच धर्तीवर बसत नाही, रात्री नदीसाठी सुद्धा. आणि जातिवंत सारथी कधीच रथ नीट सोडत नाही, प्राण गेला तर सुद्धा. यात धरली ती जागा कायमची. काय म्हणता काका? घोडा कधीच खाली बसत नाही? मी आश्चर्याने विचारे. हो, उडत नाही तर उभ्या निद्रा घेणारा घोडा जेव्हा 4 खुरांपैकी एक खुर मुडपून निद्रा वसवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो दीर्घ प्रसरणे कमी झाला म्हणून समजावा. लक्षात ठेव, घोडा हा सर्व प्राण्यात गतिमान प्राणी आहे. गतिमान? ते असेच एकसारखे बोलत राहावेत म्हणून मी उगाच काहीतरी विचारी. भारद्वाज पक्षासारखा त्यांचा मधुर आवाज एकसारखा ऐकत राहावा असाच होता. नुसताच गतिमान नाही तर बुद्धिमानही. करणा काहीतरी घोड्यावरून घनदाट अरण्यात गेला आणि बाहेर येण्यासाठी मार्ग सापडला झाला तर हातातील वेग खुशाल सोडून दे. हा बुद्धिमान प्राणी तुला अचूकपणे तिथून निघाला असशील तिथं परत आणून सोडेल. घोड्यांच्या अशा कितीतरी लकबी काका गप्पा मारायला सांगून जात. त्यांच्याकडून घोड्यांच्या अशा विविध सवयी, व्याधी व गती या विषयांचं वर्णन ऐकताना आमचा काल आनंदात जाऊ लागला. आम्हा सारथ्यांची कर्तव्य, कर्म, धार्मिक विधी, सभागृहांचे नियम यांची ते आम्हाला सूक्ष्मपणे माहिती देऊ लागले. अकला, अकूर अशा घोड्यांच्या खुरांचा रोगांवर कोणती औषधी वनस्पती चालते हे त्यांनी व्याधीग्रस्त प्रत्यक्ष प्रयोग करून आम्हाला दाखवून दिलं. संजय काका म्हणजे राजवाड्यावरील सर्व सारथ्यांचे नायक होते. महाराज धृतराष्ट्र पितामह, महामंत्री विदुर, राजमाता आणि अमात्य ऋषपर्मा सर्वजण सभागृहात त्यांचा आदर करत असे. सर्वांची आवडते संजय काका माझ्याशी घटका गप्पा मारत होते, रंगत होत्या. सारथी कर्मातील खुबीचे बारकावे सांगत होते. कधी कधी मालांनी आणि घटाने सुशोभित अशा आपल्या रथातून मला क्षणाला राजनगरात फिरून आणत होते. एके दिवशी मी निशोन असेच नगरात फिरायला गेलो होतो. नेहमीप्रमाणे फेरफटका मारून आम्ही परतलो. राजवाड्याजवळ आम्ही आलो होतो. एवढ्यात एक राजरथ समोरून येताना आम्हाला दिसला. त्या रथाला चाहू बाजूंनी झिरमिरचे वस्त्रांचे पडदे लावलेले होते.
रथाचे घोडे पांढरे शुभ्र होते. मला त्यांचा रंग फारच आवडला. ते 5 पांढरे भरीव पुष्ट टिपके खालीवर हिंदकत समोरून येत होते. मी त्या घोड्यांकडे भारावून पाहत होतो. मध्येच त्यातला एक घोडा आपल्या मानेला मजेदार झटका देई अगदी सहजरित्या ते तो रथ पुढे आणत होते. एवढ्यात शोन एकाएकी माझ्या हातातील आपला हात झटकून त्या रथाच्याच दिशेने धावू लागला. मला काहीच कळेना की तो वेड्यासारखा त्या रथाच्या दिशेने का धावत होता. क्षणात तो रथाच्या समोर गेला. मला त्याच्या त्या मूर्खपणाची चिड आली. मी त्याजवळ पोहोचण्यापूर्वीच तो रथाखाली सापडणार होता. काय करावं? भयानं अंगावर रोमांच उभी राहिले. क्षणातच तो तेथून हलला नाही तर रथाखाली सापडणार म्हणून जीवाच्या आकांतानं अंगातली सगळी शक्ती एकूण मी जोरानं ओरडलो, क्षण थांब. एवढ्यात झटकन खाली वाकून त्यानं चपळाईनं काळसर रंगाचं काहीतरी उचललं. क्षणाला पाहून सारथ्यानं अत्यंत कौशल्यानं सगळे घोडे आवरले. जेमतेम ते त्याच्या अंगाला टिकून कसतरी थांबले. एका घोड्याच्या तोंडाला फेस तर सरळ शोणाच्या खाटूवर पडता. पण त्याला त्या कशाचं भान नव्हतं. हातातील काळसर टिपका तो प्रेमानं गोंजारत होता. मी धापाटा तिथे चढालो. मला फक्त हातातील ती वस्तू मला दाखवित तो आधीरपणे म्हणाला, दादा हे बघ. आता कसं रथाखाली सापडत होता. त्याच्या उन्हाळीत पाहिलं ते एक मांजरीचं पिल्लू होतं. आपल्या बारीक डोळ्यामध्येच मिटून ते अत्यंत केविलवाणी हसत ओरडू लागलं. क्षणाला काय म्हणावं तेच मला कळेना. त्याच्यावर रागवावं असंही वाटेना. मी त्याच्याकडं काहीशा कौतुकानं पावलावलो. आमच्या रथामावून रडवेला होऊन राहत तो क्षण होता काय. त्यानं हातातील पिल्लांच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवायला सुरुवात केली. स्वर्गच हाताशी आल्याचा आनंद झाला. त्याला त्याच्या खांद्यावर घरंगळलेलं उत्तरीय खालच्या झोळीत पडलं होतं याचंही त्याला भान नव्हतं. इतक्यात त्या पिल्लाची आई कर्कश आवाज काढून कुठून तरी ओरडत आली. आपल्या चिमुकल्याला ती इकडं तिकडं शोधू लागली. गुरुवत आमच्या पायात घुटमळू लागली. ते पिल्लू खाली ठेवायला मी क्षणाला सांगितलं. त्यानं तिच्या पुढे ठेवताच गपकन त्याची मान आपल्या तोंडात पकडून क्षणातच ती गुरुवत कुठच्या कुठं पसार झाली. आपल्या पोराला एकटं टाकून ती मगापासून कुठं भटकत होती. आता श्वानानं धाडस केलं नसतं तर तिचं ते कोळचित पोर राजमार्गावरच्या धुळीत मिसळवलं नसतं का. त्याचा तो केविलवाणा आवाज कुणाला तरी ऐकू गेला असता काय. त्या सगळ्या प्रकारानं मला एकदा राधामतीची आठवण झाली. तिची प्रेमळ मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहिली. किती जपलं होतं तिनं मला आजवर. आई असावी तर राजमातेसारखी. मी चंपानगरच्या आठवणीत दंग झालो. इतक्यात त्या राजरथाच्या रथनिडावरचा सारथी म्हणाला, आटपा, बाजूला व्हा लवकर. रथात राजमाता कोणती देवी आहेत. राजमाता कोणती देवी? मी क्षुणाच्या दंड्याला धरून त्याला चटकन एका बाजूला ओढून घेतला. रथ धडाधड आवाज करीत धूळ उडवीत धावू लागला. मी त्याच्या पांढऱ्या शुभ्र घोड्यांकडे पुन्हा कौतुकानं पाहिलं. मला आश्चर्य वाटलं. त्या रथाला 6 घोडे जोडण्याची नीट व्यवस्था असताना केवळ 5च घोडे जोडले होते. एका घोड्याची जाळ अशीच मोकळी सोडली होती. राजवाड्यावरले घोडे संपले की काय. मी स्वतःशीच पुटपुटलो. रथ निघून गेला. त्याच्या चक्राखाली सापडलेलं आपलं उत्तर यशोनानं उचललं. त्यावरची धूळ झटकून परत खांद्यावर लपेटलं. आम्ही आमच्या निवासस्थानाच्या दालनाकडे चालू लागलो. कधी नव्हे ते माझा हात शोनाच्या खांद्यावर होता. माझे हस्तिनापुरातले दिवस मजेत जाऊ लागले. पहिले थोडे दिवस एकसारखी चंपानगरीची आठवण येई. पुढं तीही काही कारण घडल्याशिवाय येण्याशी झाली. माझ्याजवळच्या पेटीमुळे मात्र आईचा प्रेमळ चेहरा माझ्या डोळ्यांसमोर नेहमीच उभा राही. ती आता दूर होती, पण त्यामुळंच तिचं खरं महत्त्व आता मला समजलं होतं. मी रोज झोपताना म्हणे, माते, मायेच्या धाग्यानं जोडलेलं जीव कितीही लांब असले तरी ते एकत्र येत असतात. तू या पेटीतच आहेस. नाही, तू 2 पेट्यांत आहेस. एक या तू दिलेल्या आणि दुसऱ्या माझ्या मनाच्या पेटीत. आठवणी या झंझावतासारख्या असतात. त्या कुठूनही आणि कशाही येऊ शकतात. इतकंच नाही तर काही वेळा तर त्या मनाचं शांत सरोवर पार घुसमळून सोडतात. कधी कधी अशीच चंपानगरीची तीव्रतेने आठवण येई. मन नाराज होई. ते कशाच रमत नसे. अशा वेळी मी क्षणाला घेऊन नगरात एका फेरफटका मारून येई. त्यामुळे आलेला सगळा क्षीण नाहीसा होई. बऱ्याच वेळा असा फेरफटका मारल्यामुळं सगळं नगर आम्हाला आता चिरपरिचयाचं झालं होतं. कुठला मार्ग कुठे जातो, काय, कोण कुठून येतं, आपण कुठं जायला हवं, आपण कुठं थांबायला नको हवं, कोणत्या देवतेचं मंदिर कुठं आहे, कुठं तलाव आहेत, कुठं अश्वशाळा आहेत, कुठं धान्यगर आहेत, कुठं शस्त्रागार आहेत, ते आम्हाला आता पाठ झालं होतं. हस्तिनापूर म्हणजे निरनिराळ्या आकारांच्या आणि निरनिराळ्या रंगाच्या फुलाने डवरलेल्या एखाद्या उद्यानासारखं होतं. किती प्रकारची माणसं या नगरात राहत होती. गायक, नर्तक, योद्धे, व्यापारी, कृषीजन, कलाकार, पंडित, शिवाय चर्मकार, लोहकार, उपलेपक, कुंभकार, महार असे 18 पगड कष्टकर्ता इथं होते. केव्हाही गेलं तरी नगरीत गजबजलेली दिसते. हे सगळं नगर पाहताना मला कधीच कंटाळा आला नाही.
काही नाही वेळा तरी वाटे की शुद्ध शाळेत जायचं सोडून नगरातच फिरायला जावं, पण ते कधीच शक्य नव्हतं. कारण मी तर फिरायला आलो नव्हतो, शिकायला आलो होतो. हस्तिनापुरातला माझा कार्यक्रम ठरल्यासारखा होता. भल्या पहाटे मी रोज उठत असे, नेमानं गंगेच्या किनाऱ्यावर जात असे. कुणाचाही त्रास नको म्हणून कधीच घाटावर जात नसे. दुसरी एक छान निवांत अशी जागा माझ्यासाठी निवडली होती. तिथे कुणाचीच येण्याची शक्यता नव्हती. जाऊन मी माणसात तुडुंबत असे. नंतर कंबरभर पाण्यात येऊन उभा राही. माझ्या पायांना लहान लहान मासे येऊन लुचत. पण मला माहीत होतं की त्यांना त्यांच्यापासून काहीच खायला मिळणार नव्हतं. माझ्या अभेद्य कातडीला चावून चावून ते कंटाळत आणि शेवटी निघून जात. पुढं पुढं तर ते माझ्या आसपास फिरकेनात. माझे पाय म्हणजे पाण्यातील दोन त्यांचे खडकच आहेत असा त्यांनी समज करून घेतला असा. उन्हाळीत पाणी घेऊन मी सूर्यदेवांची वाट पाही. दूरवर गंगेच्या पाण्यातून ते हळू डोकावत त्यांच्या किरणांनी तिच्या असंख्य चिमुकल्या लहरी डोक्यावर सोनेरी वस्त्र घेऊन नाचतायत असं वाटे. मध्येच एखादा कारंडव पक्षी अहमदाबादमध्ये फेऱ्या घाली. त्याच्या इकडं तिकडं फिरण्यानं त्या तेजाची तेवढीच जागा दिसायची बंद होई. मी मनात म्हणे, ह्या एवढ्या चिमुकल्या पक्षात सुद्धा काही शक्ती आहे. आपल्या अस्तित्वानं तो सूर्यबिंबाला सुद्धा झाकू पाहतो आहे. तो पक्षी दूर निघून जाई, बिंब पुन्हा तळपू लागे. हातांतील पाण्याचं अर्घ्य मी त्या तेजाला देई आणि म्हणे, आपला शिष्य हा सुतपुत्र कर्ण आपल्या आशीर्वादाची इच्छा करतो आहे. गुरुदेव त्याच्यावर अनुग्रह करा. मग एकटेक मी त्या त्याच्याकडे पाही. आजही तुम्हाला जर देवावर विश्वास नसेल, तुम्हाला वाटतंय की देवाला पाहायचंय, तर मी म्हणतो सूर्यदेवासारखा प्रत्येक दिवशी दर्शन देणारा देव कुठलाच नाही. अगदी समोर तुमच्या पहा. याचं तेज तुम्ही पाहू शकत नाही. पाहू शकता 15 मिनिटं तुम्ही एकटक पाहू शकत नाही त्याच्याकडे. तेच हेच ठीक आहे. चला तर मित्रांनो, आपण आपल्या कहाणीकडे वळूया. चमचमणारे असंख्य तेज चिकन मला माझ्यात प्रचंड वेगात फिरणारे तेज चिकन, जगातले अंधकाळ उजळणारे तेज चिकन, जगाला उत्साहाची कारण पुरणारे अमर तेज चिकन. एक दिवसच जर हे कण आपलं मुख जगाला न दाखवेल तर काय होईल. हे हस्तिनापूर, हे इथले प्रसाद, ही मंदिरं, एकटे छाती पुढे कडून जाणारे योद्धे, तो अर्जुन, तो भीम, ते द्रोण, काय होईल या सर्वांचं छे. ती दरतेपेक्ष आहे ते याचे कण. मी मनात म्हणे, हा कर्ण सुद्धा तिथे याच्या कणांतील एक कणा झाला असता तर किती बरं झालं असतं. मग त्यांना सुद्धा जगातला सगळा अंधकार उजळला असता आणि तो सुद्धा त्याला बळ जळवून घेत. पण ते शक्य नव्हतं. माझं मन हरपून जाई. अंगावरचं कवच, कांदील कुंडलं, एकाच मला जाणीव उरत नसे. डोळे सताड उघडे ठेवून ते मी तेज शक्य असेल तेवढ्या डोळ्यांनी पिऊन घेई. किती पेलं तरी माझं समाधान होत नसे. अशा अनेक घटका निघून जात. ते तेज माझ्या डोक्यावरून मागं जाई. आता ते पाहता येणं शक्यच नसे. माझी मान अवघडलेली असे. मग मी शांतपणे डोळे मिटवून घेई. डोळ्यांपुढे तेजाची नुसती वलयच वलय करून फिरू लागत. शरीरातील रक्ताचा थेंब थेंब त्या त्याच्यातील लेखनासारखा फिरतो आहे असे वाटे. बऱ्याच वेळानंतर मी डोळे उघडी. माझी पाठ चांगली खरपूस तापलेली असे. किनाऱ्यावरची बाळही तापलेली असे. मी लगबगीने पाण्याबाहेर येई आणि वस्त्र बदलून पावलं उठलीच राजवाड्याकडे चालू लागले. राजवाड्यावर येताच युद्धशाळेत घालण्याची वस्त्र अंगावर सोडून मी शोणाला घेऊन युद्धशाळेकडे जाई. तिथं आमचा सगळा दिवस निरनिराळे शस्त्र हाताळण्यात जाई. कधी मंडल घेत गदा फिरवावी, कधी खडगाचे हात करावे, कधी शूल फेकावं. जे जे शस्त्र हाताला लागेल ते सफाईदारपणे चालवण्याशिवाय माझं कधीच समाधान होत नसे. विशेषतः धनुष्याच्या सरावासाठी तर मी घटकान घटक घालेल्या होत्या. कारण कोणती विद्यार्थी एका रोपाच्या रोपासारखी असते. तिला निष्ठेचं खत नि मनाच्या एकाग्रतेचं पाणी मिळालं तरच ती वाढते. ह्या अभावी उलट ती मरण्याची शक्यता असते. दिवसभर मी या निष्ठेची आणि मनाच्या एकाग्रतेची पराकाष्ठा करी. जे जे अवघड असे ते प्रथम शिकावं असं मला वाटे, ते मी शिकून घेई. संध्याकाळी सगळेजण गुरुवरील द्रोणांची आज्ञा होताच हातातील शस्त्र खाली ठेवून आपापल्या निवासस्थानांकडे निघून जात. मी क्षणाला तिथेच थांबायला सांगून लगबगीने गंगेच्या किनाऱ्यावर येई. युद्धशाळेत मागूनच मी विवाहात पुढं नगरात गेली होती. त्या ठिकाणी उभा राहून मी पश्चिमेकडे पायी हस्तिनापूरचा निरोप घेणाऱ्या सूर्यदेवांना मी वंदन करी. माझ्या अंगावरून आपल्या सोनेरी बोटं फिरवीत तो ते जणू म्हणत, आता आपली भेट उद्या दिवसभर निराळे क्षेत्र फिरून झालेला क्षीण क्षणातच निघून जाई. रात्री अंथरुणाला पाठ लागताच दिवसभराच्या कष्टामुळं मला ताबडतोब झोप येई. पण कधी कधी ती रुसलेल्या मुलासारखी रुष्ट होई. गुरुवरी द्रोणांचे ते शब्द आठवत.
राजकुमारांबरोबर कसं शिकता येईल त्याला मी माझ्या मनाची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत ते मला म्हणाले, यात काही चूक नाही. आपण राजकुमार नाही, आपल्याला त्यांच्याबरोबर शिकता येणार नाही. मन हे मानायला तयार होत नसे त्या खुशीवरून ह्या खुशीवर मी एकसारखा तळमळत राही. या माझ्या तळमळीचं मलाच आश्चर्य वाटे. राजपुत्रांबरोबर शिकायला न मिळणारे असंख्य युवक नगरात होते. ते सगळे युद्धशाळेत येत होते. ते काही असे विचार करत असतील, मग आपणालाच एवढं हे असं काय वाटावं. कंटाळून मी बाहेर येई. राजवाड्यासमोरच्या तलावाच्या कहाड्यावर येऊन बसे. त्या नितळ पाण्यात वरच्या आकाशांचं प्रतिबिंब पडलेलं असे. चंद्राचे कोर तर आकाशातल्या निर्जीव चांदण्यांशी खेळायचे सोडून त्या तलावातील चपळ माशांची खेळण्यासाठी आकाशाचा एवढा उंच सोपान हळूच उतरून बसलेले असे. तलावातील निर्भीड मासे त्या पुरेशी एकसारखा पाठीवणीचा मजेदार खेळ खेळत असत. बराच वेळ मी तशांची लाडेकनी चपळ धावपळ पाहत राही. सभोवतालच्या तटबंदीत कुठेतरी घर करून राहिलेल्या कुपतांपैकी एखादा चुकून क्षणभर घुमून शांत होई. चंद्रकुळकडे पाहत सोपान सोडून मी परत दालनात येईन. मन शांत झोपी जाईल. राजवाड्यापासून युद्धशाळा फार दूर होती, म्हणून आम्ही काही दिवसानंतर युद्धशाळेतच राहायला सुरुवात केली. आता राजवाड्याचा आणि आमचा संबंध तुटलाच होता. वर्षातून काहीतरी एकदा शारदोत्सवासाठी आम्ही राजवाड्यावर जात असू, तेही युवराज द्रोणाच्या आग्रहामुळं. त्यानं आणि अमात्य ऋषुवर्मा यांनी आम्हाला फारच मदत केली होती. त्याला 99 भाऊ होते, पण एकट्या द्रोणाशिवाय माझी कोणी कधीच विचारपूस केली नव्हती. मलाही त्यांच्याबद्दल कधी ओढ वाटली नव्हती. किती विचार होती एकेकाची नावं. दुर्मूर्ख, अंत्यनार. नाही म्हणायला मला आणखीनच एक व्यक्ती आवडली होती, ती म्हणजे अश्वत्थामा, द्रोणांचा पुत्र. किती सरळ आणि साधा स्वभाव होता त्याचा. एवढ्या लहान वयात धर्म, आत्मा, पराक्रम, कर्तव्य, प्रेम या सगळ्या विषयावर तो किती सहजपणे बोलत होता. मिळालेला सगळा वेळ मी त्याच्याशी चर्चा करीत घालवावी. त्याला माझं केवळ करणं हे नावच माहीत होतं. मी कोण, कुठला, इथं कशासाठी आलो याची त्यानं कधी चौकशी केली नाही, आणि म्हणूनच तो मला सर्वात अधिक आवडला. एके दिवशी मी त्याला सहज विचारलं, तुझं नाव अश्वत्थामा? ते जरा विचित्रच होतं, नाही का वाटत तुला? लहान मुलगा कळकळून खात होता. म्हणला, बरोबर आहे तुझं. मला तरी कुठे ते पटतंय. माझ्या नावाबद्दल मी सर्वांना विचारलं तर ते काय सांगतात, तुला कसं वाटतंय? दुसरं नाव काय, दुसरं काय सांगणार? तू कुठेसारखा एडा दिसतोस, असंच काहीतरी सांगत असतील. नाही, ते म्हणतात की जन्माला आल्याबरोबर म्हणे एकदम घोड्यासारखा किंकाळो, आणि म्हणूनच माझं नाव अश्वत्थामा ठेवलं आहे. पण मला नाही ते पटत. एखादं लहान मूल घोड्यासारखं किंकाळणं काहीतरी शक्य आहे, पण खरं म्हणजे तर माझं नाव मला आवडतं, कारण माझे बाबा मला अश्रू म्हणतात. म्हणजे पण मी एकटा असलो तरच. सर्वांनी देखत मात्र ते मला अश्वत्थामाच म्हणतात. मला त्यांचं अश्व हे नाव फार आवडलं. त्याच्या संगतीत माझे दिवस मजेत मधात. तो माझ्या कानांतल्या कुंडलांना हात लावून म्हणे, कर्णा, तुझी ही कुंडलं दिवसेंदिवस फारच सोनेरी रंगाची दिसतायत रे. नगरातल्या कुठल्या सुवर्णकाराकडे जाऊन त्याला हा सोनेरी वर्क देतोस. माझी ही कुंडलं रंगविणारा तो सुवर्णकार कोण आहे हे मला तरी कुठं माहीत आहे. नाहीतर मी त्याला सांगितलं असतं की माझ्या ह्या मित्राला अश्वत्थामालाही एक सोनेरी कुंडलाची जोडी देऊन टाक. फार चांगला आहे तो. तो हसतो म्हणे, नको रे बाबा, तुझी कुंडल तुलाच लक लाभ होत. कानात सोनेरी कुंडलं पाहून माझ्यासारख्या परकुठे झोपणाऱ्या ऋषिकुमाराचा कानच कुठला तरी चोर कापून न्यायचा. मग कुंडलही नाहीत नि काचही नाहीत. आम्ही दोघंही कळकळून हसताना स्वतःला विसरून जात असू. मी नेहमी विचार करी, गुरुद्रोणांचा हा मुलगा किती निर्धास्त आणि मनमोकळा. त्याच्यात नि शोनात काय फरक आहे. पण त्याचे वडील किती गंभीर आणि शांत. त्यांच्या मनाचा अंतच लागत नाही. ती जबाबदारी ही माणसाला प्रौढ बनवते. काही माणसं जन्मताच प्रौढ असतात. तो विचार नाही का, सदैव गंभीर. कधी चुकून हसेल तर शपथ. पण किती म्हणतात त्याला या शाळेतील सर्व शिष्य. त्याचा भाऊ अर्जुन म्हणे तर सर्वांचा प्राणच. जिथे तिथं अर्जुन अर्जुन. त्या अश्वत्थाम्यावर जेवढं प्रेम असेल तेवढं गुरुद्रोणांचं त्या अर्जुनावर आहे. अर्जुनाला ते जेवढं एवढं काय म्हणतात. तसं पाहायला गेलं तर अश्वत्थाम्या इतका श्रेष्ठ युवक युद्धशाळेत दुसरा कोणी नव्हता. पण त्या अर्जुनाशिवाय दुसऱ्या कोणाला इथं मान नव्हता. एखाद्या व्यक्तीचं इतकं महत्त्व वाढवणं हे कितपत योग्य आहे. त्यामुळे ती व्यक्ती उन्मत्त नाही का होणार. कोणती कसोटी लावली आहे की गुरुदेवाने अर्जुनाला इतकं जवळ करण्यात? अश्वत्थाम्याला तो प्रश्न विचारावा असं मला अनेक वेळा वाटलं, तरी मी संयमन टाळत होतो. न आपल्या पित्याचा अपमान झाला असंही त्याला वाटेल म्हणून मी तसं त्याला कधी विचारू शकलो नव्हतो. पण एक दिवस म्हणून अश्वत्थामा मला युद्धशाळेतील सर्व शिष्याहून अधिक जवळचा आवडतही असे. मध्यंतरी मी एकदा आईला भेटण्यासाठी संभाजीनगरला गेलो. 8 दिवसानंतर परत आलो. तेव्हा मला अश्वत्थाम्याकडून कळलं की गुरुद्रोणांनी आपले सर्व शिष्यांची परीक्षा घेतली होती. त्यांनी एक अशोकाच्या उंच शेंड्यावर पेंड्यात भरलेला एक पक्षी टांगला होता. त्या पक्षाचा नेमकं डावाडोळा अचूक टिपेल त्याला ते प्रशंसेची शाबासकी देणार होते.
त्यांनी सर्व शिष्यांना एकत्र बोलावलं आणि एकेकाला त्यावेळी चोथऱ्यावर बोलावून त्यांच्या हातात धनुष्य देऊन वेध घ्यायला सांगितलं. प्रत्येक जण हे धनुष्य घेत प्रत्येक ताने बऱ्याच गुरु त्याला विचारत, बाण सोडण्यापूर्वी तुला काय काय दिसतंय? अनेक जण अनेक उत्तर देत त्या मूर्ख विमानात सांगितलं की मला पलीकडेचे हिरवे डोंगर दिसतात. कोणी म्हणत ढग दिसतात, कोणी म्हणत झाडाची हिरवी पानं दिसतात, कोणी म्हणत तो पक्षी दिसतो. गुरुवेळाने त्यांचं समाधान होत नसे ते त्याला धनुष्य खाली ठेवत तसंच परत जायला सांगत. सगळ्यात शेवटी अर्जुन आला. त्याला गुरुवेळाने विचारलं, अर्जुना तुला काय दिसतं? अर्जुन म्हणाला, मला केवळ त्या पक्षाचा डोळाच दिसतो. गुरुदेव प्रसन्न झाले. त्यांनी त्याच्या गाठीवर थाप मारली सांगितलं, साधू मग टीप तो डोळा. त्यानं लागलीच बाण सोडला आणि डोळा टिपला. गुरुवेळाने परत त्याच्या पाठीवर थाप मारली. ही सगळी घटना गेले टप्पर डोळे डोळे मोठे करून मला अश्वत्थाम्याने सांगितले. शेवटी त्यांनी मला एक विचारलं, कारण तू त्यावेळी असतास तर त्या दिवशी काय उत्तर असतं बाबांना? मी थोड्या वेळाने थांबलो. मरणात मी त्या दगड उतर आहे असं समजून विरासन घातलं. डोळ्यांसमोर त्या पक्षी डोळ्यावर दृष्टी अचल ठेवली आणि त्याला म्हणालो, अश्वत्थामा मी असतो तर म्हणालो असतो, मला काही दिसत नाही, कारण लक्ष समोर असलं की कर्ण उत्तर बोलतच नाही. ते सर्वांगाचा बाण होतो, नुसता बाणच नाही, बाणाचं टोक लक्षाचा छेदबिंदू मी म्हणालो असतो. माझ्या टोकदार शरीराला एक तिळा एवढी जागा समोर चिकटली आहे. मी त्या उत्तरानं दोन अष्टामानं मला मिठीच मारलं. म्हणला, कर्ण तू सर्वात श्रेष्ठ धनुर होशील. त्याच्या मिठीत स्वतःला सोडून घेत मनाशी ठरवित होतो. ज्या राजकुमार अर्जुनाला त्या पक्षाच्या डोळ्यात फोडल्याबद्दल गुरुवरांनी एवढी शाबास दिली होती, तोच लक्षवेध आज मी करीन. तसा केला तर मग काहीतरी का होईना गुरुद्रोण मलाही जवळ घेतील, माझी पाठ होतील. त्या संध्याकाळी मी नगरात आलो. एक पेंढा भरणाऱ्या माणसाकडून एक पेंढा भरलेला पक्षी घेतला आणि परत आलो. रात्री सगळीकडे सामसूम होता. क्षणाला जागा केला. तो आणि मी आमच्या दालनाबाहेर आलो. माझ्या हातात तो पक्षी होता. सवय दिशाला शांत होती. दिवसभर शस्त्रांच्या खटखटांनी हादरणारी तिचा गावात निशब्द होत. जागदारी इंगुलीचे पलिते त्या भव्य पटांगणात पेटत होते. त्यातला एक पलिता मी हातात घेतला आणि मधल्या त्यावर चित्रावर चढलो. समोर तो विशाल शोकुच्च होता. त्याकडे बोट दाखवीत मी हातात पक्षी माझ्या हाती देत म्हणालो, हा पक्षी त्या झाडावर उंच ठिकाणी बांध. तूच तिथं पलिता घेऊन थांब. कशाला त्या आचरणाने विचारलं. नंतर सांगतो, जा लवकर. माझ्या हातातील पलिता आणि पक्षी मी घेऊन तो झाडाकडे नेला. सरसर खरोटीसारखं सरपडत समजत तो वर चढला. थोड्या वेळानं तो म्हणाला, दादा ते एक धागा बांधलेला असतो, ते बांधू काय? शक्य असेल तेवढं वर जा अजून. मी खालून वर ओढलो. तो तिथून भरपूर उंच गेला. त्याला त्यापेक्षा वर आता येणं शक्यच नव्हतं. त्याने हातातील पक्षी एका फांदीला बांधला. तो एका दुसऱ्या फांदीवर बसला आणि मी त्याला ओढून सांगितलं, मला तो पक्षी दिसेल असं हातातील पलिता धर. जर सुद्धा हलू नकोस. त्यानं हातातील पलिता घट्ट धरला. मी धनुष्य उचललं, इंद्रासन घातलं. त्या डोक्यावर उभं राहून मी सूर्यदेवांचं शोध पत्करलं होतं. माझं मन मला सांगून लागलं, लक्षात ठेव राजकुमार, अर्जुनाला लक्षात दिसणारा एकच डोळा फोडला होता. डोळे फोडायचे आहे. दिसणारा आणि न दिसणारा आहे. कसा? पहिला बाण लागताच तो पक्षी गिरकी घेईल. त्याची उलटी बाजू फिरती येईल. तेवढ्या दुसरा बाण त्याच्या डोळ्यात घुसला पाहिजे. दोन्ही बाण एकाच वेळी सोडायचे आहे आणि ते पहिले त्या अनुसार पक्षात. मी झाडाकडे पाहिलं. पिंजऱ्याच्या परपरण्या ज्योतीवरून वाऱ्याचा भरोसा घेतला. शेजारच्या भातील 2 सूचीपान सर्रकन खेचून हातात घेतले. धनुष्य पेल्याने ते दोन्ही बाण त्यावर चढविले. प्रत्यंचा खेचली. आता मी उरलो. माझं शरीर, माझं मन, माझी दृष्टी, माझा श्वास, माझी 2 अंगर, मी पक्षांचे 2 डोळे एक झाले. खेचलेल्या प्रत्यंच्यावरची दोन्ही बोटं स्थिर झाली. 2 बोटांवर 2 वेगवेगळे प्रभाव होते. त्यातला एक बाण थोडासा पुढे जायला हवा होता. एक लगेच त्याच्या मागोमाग. एका क्षणाची स्थिरता झाली आणि 2 बाण सुम करीत एका मागून एक धनुष्य सुटले. एक तडाखा बसला आणि तो पक्षी उलटा पडला. इतक्यात दुसऱ्या बाणाला आणखी एक तडाखा त्याला बसला आणि क्षणांना गडबडीनं असे पाण्यात तो पक्षी जोर तुटल्यामुळे धडकन खाली कोसळला. हातातील धनुष्य फेकून देऊन चौथऱ्याच्या चार पायलांना एकदम उतरत मी धावत त्या झाडाखाली गेलो. शेतात घेऊन कडेच्या पंध्याजवळ नेऊन बघितला. त्या 2 डोळ्यांच्या बावड्यात 2 बाण घुसले होते. माझे डोळे यशाच्या आनंदाने चमकू लागले. कुशल झाडावरून उतरून खाली उतरला. दूर रात्री पहारा देणाऱ्या एका पहारेकऱ्यानं मध्यरात्रीच्या घटकांचे ठोके तक्कावर दिले. आम्ही परत येऊन दालनात झोपी गेलो. त्या दिवसापासून लक्षाचा एखादा अवखड हात आम्ही दोघं गुप्तपणे रात्रीच्या कुणीच आखाड्यात नसताना करू लागलो. कारण रात्री निशब्द शांत वेळी कोणाचे शांत करता येईल मदत भेटते नसे. वर्ष अशा सरावात केव्हा निघून गेली कळलंच नाही. क्षणालाही समजलं नाही. मला उद्याचे हात शिकल्यामुळे माझं शरीर भक्कम झालं होतं.
कर्णाच्या स्नायूवर फक्त मुष्टीप्रहार करून अश्वत्थामा म्हणे, कर्ण हे माणूस आहे की लोखंड. कारण प्रत्येक परीक्षेत कर्ण हा सर्वश्रेष्ठ होतो. कधी कर्णाच्या कधी तो अर्जुनाच्या पाठीमागं नव्हता, अर्जुनाच्या एक पाऊल पुढे होता. ही गोष्ट कधीच त्या गुरुला मान्यच नव्हती, गुरुद्रोणाला मान्यच नव्हती. तो कायमच त्याला कमजोर समजायचा, त्याला वाटायचं नाही हा पुत्र आहे. पण एक जाणीव त्याला होती की कर्ण म्हणजे खूपच फार दिव्य शक्ती आहे, पण तो कधी मान्य नव्हतं, कारण त्याला सृष्ट करायचं होतं कोणाला, अर्जुनाला. त्यामुळे सृष्टी करून कधी त्यांनी असं पाहिलंच नाही. त्यामुळंच मला तर असा गुरु आवडतच नाही कधी. त्याने काय याला गुरु तरी का म्हणा, पण तत्कालीन काळामध्ये होता तो गुरु आणि महान रुद्रोण होता. जर कधी पुन्हा परीक्षा झाली असती आणि त्यात जर ही स्पर्धा या स्पर्धेमध्ये आपला कर्णही असता, तर ही स्पर्धा सूर्यपुत्र कर्णाने जिंकली असती. जी उत्तर त्याचं बोलण्याची लकबता त्याविषयी हृदय असणार त्याची ती आत्मीयता होत, ती खूप आख्यानवेगळी होती. ते याच्यामुळेच तो सर्वश्रेष्ठ ठरतो आणि इतरांपेक्षा भेटायला सूर्यपुत्र कर्ण. मित्रांनो, तुम्हाला ही कहाणी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. मी प्रयत्न करतोय की मृत्युंजय कादंबरी तुम्हाला नक्कीच आवडेल, तुमच्या घराघरापर्यंत पोहोचेल. आणि शिवाजी सावंत या सरांनी इतकं मार्मिकपणे याचं उल्लेख केलेला आहे, इतकं मार्मिकपणे प्रत्येक विषयावर ते बोललेले आहेत. मी त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि जो हरवून गेलेला कर्ण अगदी त्याची ओळख लोकांना सांगावीशी वाटते, प्रत्येकाला सांगावीशी वाटते की काय होता तो कर्ण नक्की. कारण घ्या, आज इतके वर्ष आले तरी पण तुमच्याविषयी ती मलाही माहिती की अजूनही आपल्याला उत्सुकता आहेच ना की यार कर्णाविषयी की काय होतं. तर आता मी ह्या माझ्या सिरीजमध्ये कर्णाच्या सिरीजमध्ये अगदी कर्णाच्या बारीक बारीक गोष्टी, अगदी बारीक, तुम्ही फक्त ऐकण्याचा प्रयत्न करा आणि समजण्याचा प्रयत्न करा. पण मी तुम्हाला कधी एक ओळही सोडणार नाही, किंवा एक तुम्ही असं बोला की त्यांच्या आयुष्यातला एक क्षणही सोडणार नाही. जिथे जगलेत ते आपण अगदी अनुभवणार. ठीक आहे मित्रांनो, तर तुम्हाला ही माझी कहाणी आवडली असेल तर तुम्ही नक्कीच लाईक आणि कमेंट करून सांगा. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जसे नवीन व्हिडिओ बनवेल, म्हणजे मोटिवेशनल व्हिडिओ असतील, म्हणजे कर्णाविषयी व्हिडिओ असतील, म्हणजे श्रीमद भागवत या ग्रंथावरती व्हिडिओ असतील, प्रत्येक कुठावरती असतील, ते तुमच्यापर्यंत अचूकपणे पोहोचतील आणि योग्य वेळी तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम असेल, तुमच्या आयुष्यात काही अवघड क्षण असेल, त्यावेळेस निर्णय घेण्यासाठी त्या ग्रंथांचा उपयोग होतो, त्या कथांचा उपयोग होतो, किंवा माणूस प्रिपेअर होतो आणि भरकटलेलं मन जागेवर येतं. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला यासाठी मदत करेल. तर ठीक आहे, आता आपण दुसऱ्या पार्टमध्ये पाहूया पुन्हा कर्णाची कहाणी. ठीक आहे.